हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला आणखी एक घटक पायथागोरसचा सिद्धांत, तर त्याच्यावर आधारित काही उदाहरण सोडवू. या घटकावर आधारित भाग 1 मध्ये आपण नवनीत स्वाध्याय 18.1 मधले प्रश्न सोडवू. त्या स्वाध्यायामध्ये विचारलेले प्रश्न त्यांची उत्तरं सोप्या पद्धतीने कशी मिळवायची, त्याचबरोबर त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्याही आपण ते प्रश्न पाहत असताना समजून घेऊ. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न आहे, ज्या समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी आहे त्या त्रिकोणाची उंची किती? हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. मग इथं समभुज त्रिकोणाची बाजू आणि त्याची उंची यांच्यामधलं रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे. समभुज त्रिकोणाची उंची जी आहे ती त्याच्या बाजूच्या वर्गमुळात 3/2 पट असते. म्हणजेच आपल्याला इथं सूत्र असं तयार करता येईल, समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले त्या समभुज त्रिकोणाची बाजू. मग इथं आपल्याला बाजू दिलेली आहे, मग वर्गमुळात 3/2 तसेच ठेवू. बाजू आपल्याला 12 सेमी दिली, त्यामुळे इथं 12 घेऊ. 2 न 12ला भाग घालवला तर 6चा भाग जाईल. मग 6 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच 6 वर्गमुळात 3 सेमी ही असेल त्या समभुज त्रिकोणाची उंची, जी आपल्याला दिले पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 8 वर्गमुळात 2 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती? चौरसाची परिमिती काढायची तर सर्वात अगोदर चौरसाची बाजू काढावी लागेल, आणि त्या चौरसाची बाजू काढण्यासाठी आपल्याला चौरसाची बाजू आणि चौरसाचा कर्ण यांच्यामधलं रिलेशन माहिती पाहिजे. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू असा या दोन्हीच्या मधला संबंध आहे. मग इथं कर्णाची लांबी दिलेली आहे, त्यामुळे चौरसाचा कर्ण त्याच्या खाली लिहूया 8 वर्गमुळात 2. कर्णाची लांबी 8 वर्गमुळात 2 सेमी दिली. हे वर्गमुळात 2 उजव्या बाजूला आहे तसंच गुणिले बाजू. तर वर्गमुळात 2 जर डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील आणि वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 निघून जातील, ते आपण इथंच घालू. मग 8 बरोबर बाजू आपल्याला मिळाली, म्हणजे त्या चौरसाची बाजू 8 सेमी आहे. आपल्याला विचारली त्या चौरसाची परिमिती. मग चौरसाची परिमिती त्याचं सूत्र आपल्याला वापरता येईल. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. मग 4 गुणिले बाजू आपण आत्ताच काढली 8, इथं ठेवू. मग 8 गुणिले 4 म्हणजेच 32 सेमी ही त्या चौरसाची परिमिती येईल. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, त्रिकोण ABC मध्ये बी हा काटकोन आहे. लेंथ AC बरोबर 20, लेंथ AB बरोबर 12 एकक, तर बाजू BC ची लांबी किती? मग या प्रश्नाच्या उत्तरासाठी पहिल्यांदा आपल्याला आकृती काढावी लागेल. समजा हा तो काटकोन त्रिकोण आहे, ज्याच्यामध्ये कोण B काटकोन दिलाय आणि उरलेले हे दोन बिंदू असणार आहेत मग A आणि C. AC दिलेलं आहे 20, AB दिलेलं आहे 12. मग इथं AC म्हणजेच या काटकोनासमोरची बाजू कर्ण आहे. मग कर्ण दिलाय, एक बाजू दिलेली आहे. या त्रिकोण ABC मध्ये जर पायथागोरसचा सिद्धांत आपण वापरला तर त्या पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण कर्ण वर्ग म्हणजेच AC चा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो हे लिहू शकतो. म्हणजे AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. कारण इथं उरलेले दोन बाजू AB आणि BC आहेत. मग याच्यामध्ये AC दिलेली आपल्याला 20, त्याची किंमत इथं ठेवूया. AB पण दिलेले आहे 12, त्याचा वर्ग अधिक BC चा वर्ग. 20 चा वर्ग करू 400, 12 चा वर्ग 144 अधिक BC चा वर्ग. 144 आपण डाव्या बाजूला घेऊया, वजा 144 होतील बरोबर BC वर्ग. 400 वजा 144 म्हणजेच 256 बरोबर BC चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 256 चं वर्गमूळ येईल 16 बरोबर BC, म्हणजेच BC बरोबर 16 सेमी. ही त्या त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूची लांबी. BC असणार 16 एकक, सेमी इथं दिलेलं नाही, एकक दिले, त्यामुळं 16 एकक. मग हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न, एका समभुज चौकोनाचा एक कर्ण 6 सेमी व दुसरा कर्ण 8 सेमी असल्यास त्या चौकोनाची परिमिती किती? पुन्हा एकदा तो समभुज चौकोन दिलाय आणि त्याची परिमिती विचारली, याचा अर्थ त्याच्या एका बाजूची लांबी आपल्याला काढता आली पाहिजे. ती जर आपण काढू शकलो तर त्यावरून त्या चौकोनाची, समभुज चौकोनाची परिमिती आपल्याला काढता येईल 4 गुणिले बाजू या सूत्रानुसार. मग पहिल्यांदा समजा आपण एक आकृती काढूया. हा समभुज चौकोन आपल्याला दिलाय, ज्याला आपण नाव देऊया ABCD. त्याच्यामध्ये जर कर्ण आपण काढले AC आणि BD, तर या दोन कर्णांची लांबी 6 आणि 8 दिलेली आहे. समजा ते दोन्ही कर्ण एकमेकांना बिंदू M मध्ये छेदतात. मग AC जर 6 असेल आणि BD जर 8 असेल तर समभुज चौकोनाचा एक गुणधर्म असा आहे की ते दोन्ही कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणजे ते ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात तिथं 90 अंशाचा कोन तयार होतो आणि ते दोन्ही कर्ण एकमेकांचे दोन समान भाग करतात. मग AC
हा कर्ण समजा 6 सेमी लांबीचा असेल तर AM त्याच्या निमपट असेल म्हणजेच 3 असेल, म्हणून मग AM ची लांबी 3 सेमी होईल. त्याच पद्धतीने BD हा जो कर्ण आहे तो समजा आपण 8 सेमी घेतला तर BM म्हणजे त्याचा निम्मा भाग असेल 8 चे निमपट म्हणजेच 4. मग आता हा जो त्रिकोण आहे AMB तो काटकोन त्रिकोण आहे, कारण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, म्हणजेच कोन AMB 90 अंशाचा झाला, म्हणजेच त्रिकोण AMB काटकोन त्रिकोण झाला. आता त्या त्रिकोण AMB मध्ये आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू शकतो. त्याच्यानुसार कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. मग या त्रिकोणात आता काटकोनासमोरची बाजू म्हणजे कर्ण AB आहे, त्याचा वर्ग करायचा बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज म्हणजेच AM चा वर्ग अधिक BM चा वर्ग. मग AB म्हणजेच त्या समभुज चौकोनाची बाजू आपल्याला काढायची आहे. AM आणि BM यांच्या किमती आपण वर काढलेल्या आहेत. AM ची बाजू 3, AM ची लांबी 3 अधिक BM ची लांबी 4 त्याचा वर्ग. 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, दोन्हीची बेरीज येईल 25. तर ही किंमत AB वर्गची आपल्याला मिळाली. आपल्याला पाहिजे AB म्हणजे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यावं लागेल. 25 चं वर्गमूळ येईल 5 सेमी. तर ही मिळाली आपल्याला बाजू, त्या समभुज चौकोनाची बाजू. आपल्याला विचारले परिमिती. मग समभुज चौकोनाच्या सुद्धा सर्व बाजू समान लांबीच्या असतात, म्हणजेच त्याची परिमिती काढायची म्हणजेच 4 गुणिले बाजू या सूत्राचा उपयोग करायचा. मग 4 गुणिले बाजू आपण 5 काढलेली आहे, ती किंमत इथं ठेवूया. 4 गुणिले 5 म्हणजेच 20 सेमी परिमिती असेल त्या समभुज चौकोनाची, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न, त्रिकोण ABC मध्ये कोण ABC चं माप 90 अंश दिले. BM हा AC ला लंब दिलाय. AB ची लांबी 8 आहे, BC ची 24 आहे, तर BM ची लांबी किती असा प्रश्न विचारलाय आपल्याला. त्रिकोण ABC मध्ये जर आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरला तर त्या त्रिकोण ABC मध्ये B हा काटकोन आहे, म्हणजेच AC हा कर्ण झाला. त्याची लांबी आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढता येईल, म्हणजेच AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग हे आपण इथे लिहू शकतो. मग AB चा वर्ग म्हणजेच 18 चा वर्ग अधिक BC ची लांबी दिलेली 24 त्याचा वर्ग. 18 चा वर्ग 324 अधिक 24 चा वर्ग 576, या दोन्हीची बेरीज केली तर 900 येईल बरोबर AC चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर AC वर्गचं वर्गमूळ AC आणि 900चं वर्गमूळ येईल 30. त्यामुळे ही AC पूर्ण जी लांबी आहे ती 30 सेमी आहे. आपल्याला BM ची लांबी काढायची आहे. ती BM ची लांबी काढायला समजा यापैकी AM ची लांबी x आहे, तर CM किती होईल, तर पूर्ण लांबी AC 30 आहे, तर CM होणार 30 वजा x. म्हणजे x ची जी काही लांबी असेल, म्हणजे AM ची जी काही लांबी असेल ती पूर्ण AC मधून वजा केली तर CM ची लांबी मिळेल. म्हणजे इथे AM ची लांबी x होईल आणि CM ची 30 वजा x. आता इथं त्रिकोण AMB हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू शकतो, ज्याच्यानुसार कर्णाचा वर्ग म्हणजे आता इथं कर्ण AB आहे, त्याचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो असं लिहू शकतो. मग AM चा वर्ग अधिक BM चा वर्ग. मग AB म्हणजेच 18 आहे, त्याचा वर्ग बरोबर AM ची किंमत आपण x घेतलेली आहे, त्याचा वर्ग अधिक BM चा वर्ग. मग 18 चा वर्ग 324 होईल. x वर्ग डाव्या बाजूला घेऊया, वजा x वर्ग होतील बरोबर BM चा वर्ग. आता ज्या पद्धतीनं आपण पायथागोरसचा सिद्धांत त्रिकोण AMB मध्ये वापरला त्याच पद्धतीनं BMC मध्ये सुद्धा तोच सिद्धांत आपण वापरू शकतो, कारण तो सुद्धा काटकोन त्रिकोणच आहे. म्हणून काटकोन त्रिकोण BMC मध्ये आता कर्ण BC आहे, त्यामुळे BC चा वर्ग बरोबर BM चा वर्ग अधिक CM चा वर्ग असं आपण लिहू शकतो. मग BC ची लांबी 24 दिली आपल्याला, त्याचा वर्ग. BM माहिती नाही तसेच ठेवूया आणि CM ची लांबी 30 वजा x आहे. मग 30 वजा x आणि कंसाचा वर्ग. मग 24 चा वर्ग 576 बरोबर BM चा वर्ग अधिक इथं 30 वजा x कंसाचा वर्ग आहे. मग A वजा B कंसाचा वर्ग हे विस्तार सूत्र तिथं आपण वापरू शकतो. त्याच्यानुसार पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 30 चा वर्ग 900 होईल, वजा दोन पदांच्या गुणाकाराचे दुप्पट म्हणजे 30 गुणिले x 30x त्याची दुप्पट 60x अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे x चा वर्ग. आता ही सगळी पदं BM वर्ग सोडून डाव्या बाजूला घेऊया, म्हणजे 576 अधिक 900 जर डाव्या बाजूला घेतले तर वजा 900 होतील, वजा 60 डाव्या बाजूला घेतले तर अधिक 60x होतील, अधिक x वर्ग वजा x वर्ग होतील बरोबर. उजव्या बाजूला फक्त BM चा वर्ग शिल्लक राहील. तर त्रिकोण AMB मध्ये BM चा वर्ग याची किंमत मिळाली
त्रिकोण BMC मध्ये BM वर्ग याची किंमत मिळाली. उजव्या बाजू BM वर्गला BM वर्ग दोन्ही समान आहे, त्यामुळे डाव्या बाजू पण समान असल्या पाहिजेत. मग समीकरण 1 आणि 2च्या डाव्या बाजू समान असतील. मग 1 ची डावी बाजू आहे 324 वजा x वर्ग आणि 2 ची डावी बाजू 576 वजा 900 अधिक 60x वजा x वर्ग. मग ह्या वजा x वर्गला अधिक x वर्ग निघून जातील. 324 बरोबर 576 वजा 900 उत्तर येईल वजा 324 अधिक 60x. वजा 324 जर डाव्या बाजूला घेतले तर अधिक 324 होतील बरोबर 60x. 324 अधिक 324 648 बरोबर 60x. x ची किंमत काढायला 60 सुद्धा आपण डाव्या बाजूला घेऊया म्हणजे ते छेदात जातील बरोबर x. आता 648 ला जर 60 न भागलं तर उत्तर येईल 10.8 बरोबर x. ही x ची किंमत आपल्याला मिळाली. मग इथे x ची किंमत आपल्याला 10.8 मिळाली. आपल्याला विचारले BM ची लांबी किती. मग ह्या त्रिकोण AMB मध्ये हाच संबंध जर आपण वापरला म्हणजे 324 वजा x वर्ग बरोबर BM चा वर्ग. मग BM ची लांबी आपल्याला मिळेल कारण 324 वजा x चा वर्ग म्हणजेच x ची किंमत आपण 10.8 काढलेली आहे ती इथं जर ठेवली तर त्याचा वर्ग बरोबर BM चा वर्ग म्हणजेच 324 वजा 10.8 चा वर्ग 116.64 येईल बरोबर BM चा वर्ग. मग 324 वजा 116.64 उत्तर येईल 207.36 बरोबर BM चा वर्ग. आता BM ची किंमत काढायची त्यामुळे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. 207.36 त्याचं वर्गमूळ येईल 14.4. ही झाली BM ची लांबी 14.4 जी आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत बाजू AD ची लांबी किती सेमी असेल. AD ही बाजू दिली त्याची लांबी विचारली आपल्याला. मग या त्रिकोण ABC मध्ये AB आणि BC दोन्हीच्या लांबी समान आहेत 4 सेमी. त्याच्यावरून आपण AC काढू शकतो कारण तो काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे त्रिकोण ABC या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण असं लिहू शकतो AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. मग AB 4 आहे त्याचा वर्ग अधिक BC सुद्धा 4च आहे त्याचा वर्ग. 4 चा वर्ग 16 अधिक 4 चा वर्ग 16 16 अधिक 16 म्हणजे 32 येईल बरोबर AC चा वर्ग. दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं तर 32 ही काही पूर्ण वर्ग संख्या नाही त्यामुळे ती वर्गमूळ चिन्हात घेऊया. आणि इथं जर फोड केली वर्गमूळ चिन्हात तर 32 म्हणजेच 16 गुणिले 2 असं आपण लिहू शकतो. म्हणजे AC ची किंमत 16 जर वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर घेतलं तर त्याचं वर्गमूळ 4 येईल वर्गमुळात 2. ही झाली AC ची किंमत 4 वर्गमुळात 2. आता आकृतीत आपल्याला असं दिलंय की AC जेवढ्या लांबीची आहे तेवढ्याच लांबीची CD पण आहे म्हणजे CD ची लांबी सुद्धा 4 वर्गमुळात 2 होईल. आणि आता त्रिकोण ACD हा सुद्धा आणखी एक काटकोन त्रिकोण आहे. मग त्या त्रिकोण ACD मध्ये पुन्हा आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू शकतो ज्याच्यानुसार कर्ण वर्ग म्हणजे हा काटकोन आहे C त्याच्या समोरची बाजू AD हा कर्ण होईल म्हणजे त्याचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच AC चा वर्ग अधिक CD चा वर्ग. मग AC 4 वर्गमुळात 2 आहे त्याचा वर्ग अधिक CD सुद्धा 4 वर्गमुळात 2 आहे त्याचा वर्ग करू. मग 4 वर्गमुळात 2 चा वर्ग म्हणजेच काय तर 4 चा वर्ग 16 आणि वर्गमुळात 2 चा वर्ग 2 16 गुणिले 2 32. इथं सुद्धा मग 4 वर्गमुळात 2 चा वर्ग 32च मिळेल 32 अधिक 32 64 होईल बरोबर AD चा वर्ग. पण आपल्याला विचारले AD किती त्यामुळे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. AD वर्गचं वर्गमूळ AD येईल आणि 64चं वर्गमूळ येईल 8. त्यामुळे 8 सेमी हे आपलं उत्तर AD ची लांबी असेल 8 सेमी जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पुढे काही आयताच्या लांबी व रुंदी सेंटीमीटर मध्ये दिले आहे त्यावरून कोणत्या आयताचा कर्ण लांबीपेक्षा 1 सेमीने मोठा आहे असा प्रश्न विचारलाय. मग याच्यामध्ये एक एक पर्याय आपण बघूया. समजा एक आयत आपल्याला दिला असेल तर त्याच्यामध्ये कर्ण जर आपल्याला विचारला असेल तर कुठलाही आयत त्याचा प्रत्येक कोन काटकोन असतो. म्हणजे हा समजा आयत ABCD असेल तर ह्याची जी लांबी आणि रुंदी आहे त्या लांबी आणि रुंदीच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गाच्या बेरीज इतकी आली पाहिजे. मग आता प्रत्येक पर्यायामध्ये आपण ठेवून बघूया. समजा BC लांबी 15 घेतली रुंदी AB 9 घेतली तर 15चा वर्ग 225 मिळतो आपल्याला 9चा वर्ग 81
225 अधिक 81 यांची जर बेरीज केली आपण तर उत्तर 306 मिळेल. पण 306 ही काही पूर्ण वर्ग संख्याच नाही, त्यामुळं लांबीपेक्षा म्हणजेच 15पेक्षा 1 सेमीनं जास्त एसी असण्याचा संबंधच इथे येत नाही, ती येऊ शकत नाही. कारण एसीची लांबी 16 मग त्या लॉजिकनं व्हायला पाहिजे, पण ती होणारच नाही. कारण 16 हे काही 306चं वर्गमूळ नाही, कारण एसी वर्ग त्याचं वर्गमूळ आपल्याला काढावं लागेल. मग 15चा वर्ग 225 अधिक 9चा वर्ग 81 यांची बेरीज केली तर 306 येते, आणि त्याचं वर्गमूळ काही 16 नाही. कारण ह्या प्रश्नात आपल्याला जी अट दिलेली आहे त्याच्यानुसार त्याचा जो कर्ण आहे तो लांबीपेक्षा 1 न जास्त पाहिजे. मग लांबी आपण 15 घेतली असेल तर कर्ण एसी 16 व्हायचा असेल तर या दोन वर्गांची बेरीज 16चा वर्ग यायला पाहिजे होता, 256, पण तो येत नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 काही आपलं उत्तर नाही. तर त्याच पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 बघू. इथं दिलेत लांबी 16 आणि रुंदी 15. मग 16चा वर्ग 256 आणि 15चा वर्ग 225 यांची जर बेरीज केली तर उत्तर 481 येते. कर्ण लांबीपेक्षा 1 न जास्त पाहिजे असेल तर 16 अधिक 1 म्हणजे 17 पाहिजे. दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 17चा वर्ग 289 यायला पाहिजे, पण ती येते 481. त्यामुळे हे पण आपलं उत्तर असणार नाही. 12 आणि 13 हे चेक करूया. यातल्या तर रुंदी 12 असणार आणि लांबी 13 असणार. मग लांबीचा वर्ग म्हणजे 13चा वर्ग 169 आणि 12चा वर्ग 144, या दोन्हीची जर बेरीज केली तर ती येईल 313. मग हा सुद्धा कर्ण काय असू शकत नाही, कारण 13पेक्षा 1 न जास्त कर्ण पाहिजे असेल तर तो 14, म्हणजे या दोन्हीची बेरीज 14चा वर्ग 196 यायला पाहिजे, पण ती 313 येते. त्यामुळे हे उत्तर नाही. आता पर्याय क्रमांक 1, 2, 3 यापैकी आपलं कुठलंच उत्तर नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हेच आपलं उत्तर असणार आहे. तरी आपण ते चेक करू. 24चा वर्ग करू 576 अधिक 7चा वर्ग 49 आणि या दोन्हीची बेरीज करू. 9 आणि 6 15 चा 1, 7 आणि 5 12, 625. 625चं वर्गमूळ येईल 25, म्हणजे तो कर्ण 25 असणार आणि लांबी आपल्याला दिलेली 24, म्हणजे कर्ण हा 24पेक्षा 1 सेमीनं जास्त झाला. म्हणजे ह्या प्रश्नात दिलेली अट पर्याय क्रमांक 4 मध्ये पूर्ण होते. लांबी त्याची 24 आहे आणि कर्ण मिळतोय आपल्याला 25, 1 सेमीने जास्त, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न. बाजूस दिलेल्या समलंब चौकोन ABCD मध्ये AB समांतर बाजू BC असं आहे ते. त्याच्यानंतर AM लंब DC, BN हा DC ला लंब आहे, AB बरोबर 20, BC बरोबर 13, NC ही बाजू NC आहे, त्याची लांबी 5 दिलेली आहे, AD बरोबर 15 दिले. याच्यावरून DC ची लांबी काढायची आहे. DC म्हणजे हा पूर्ण रेषाखंड. मग रेषाखंड DC चे 3 लहान भाग आपल्याला करता येतील, DM, MN आणि CN. या तिन्ही रेषाखंडांची आपण लांबी काढू शकतो आणि मग त्यांची बेरीज केली तर DC ची लांबी मिळेल. इथं आता चौकोन ABNM हा आयत होईल, कारण ह्या दोन्ही बाजू एकाच बाजूला लंब काढल्यात, म्हणजेच याचा प्रत्येक कोण आता काटकोन होईल. मग हा आयत असेल तर समोरच्या बाजू एकरूप असणार. मग AB ची लांबी 20 असेल तर MN सुद्धा 20 असेल. NC ची लांबी 5 आपल्याला दिलेलीच आहे. आता फक्त आपल्याला DM ची लांबी काढायची आहे, म्हणजे मग आपण DC ची लांबी काढू शकतो. मग आता त्याच्यासाठी त्रिकोण AMD याच्यामध्ये एकच बाजू दिली 15, आणखी 2 पैकी एक कुठली तरी बाजू आपल्याला मिळवावी लागेल. मग त्यासाठी BNC हा जो त्रिकोण आहे तोही काटकोन त्रिकोण आहे आणि इथं हा कोण 90 अंशाचा दिलाय. मग इथं पायथागोरसचं प्रमेय वापरलं तर कर्ण 13 आहे, एक बाजू 5 आहे, म्हणजे उरलेली ही बाजू 12च असली पाहिजे, मग ते पायथागोरसचं त्रिकूट होईल. मग ही बाजू 12 असेल तर चौकोन ABNM हा आयत असल्यामुळे त्याच्या समोरची बाजू AM सुद्धा 12च असेल. आता हा जो त्रिकोण AMD आपल्याला मिळाला आहे त्या त्रिकोण AMD मध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो आणि त्याच्यानुसार कर्णवर्ग म्हणजेच ADचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल, म्हणजे AM चा वर्ग अधिक DM चा वर्ग. मग AD ची लांबी 15 दिलेली आहे ती इथं ठेवूया, बरोबर AM 12 पण काढलेली आहे ती लिहू, अधिक DM चा वर्ग. आता हे सोडवू. 15चा वर्ग 225, 12चा वर्ग 144 अधिक DM चा वर्ग. मग 225 144 डाव्या बाजूला घेऊया, वजा 144 होतील, बरोबर DM चा वर्ग. 225 वजा 144 उत्तर येईल 81, बरोबर DM चा वर्ग. तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 81चं वर्गमूळ 9 आणि DM वर्गचं वर्गमूळ DM, म्हणजे DM ची लांबी 9 मिळाली.
आता DC ची लांबी काढायला हे जे 3 रेषाखंड आहेत DM, MN आणि NC या तिन्हींची करायची बेरीज म्हणजे 9 अधिक 20 अधिक 5 उत्तर मिळेल 34. ही लांबी असेल DC ची, जी आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, पुढील त्रिकुटांपैकी किती पायथागोरसची त्रिकुटे आहेत? पायथागोरसचं त्रिकूट आहे किंवा नाही म्हणजे दिलेले 3 संख्या हे पायथागोरसचं त्रिकूट आहे किंवा नाही हे ओळखायचं कसं, तर त्यामधली सर्वात मोठी जी संख्या असेल त्या संख्येचा वर्ग इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असायला पाहिजे. जर असेल तर ते पायथागोरसचं त्रिकूट, जर नसेल तर ते पायथागोरसचं त्रिकूट नाही. मग एक एक पर्याय चेक करू. पहिलं त्रिकूट दिले 8, 15 आणि 17. यातली सर्वात मोठी संख्या 17 आहे. मग 17चा वर्ग 289. उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज पण 289 येते का बघू. म्हणजे 8चा वर्ग 64 आणि 15चा वर्ग 225. यांची बेरीज केली तर 289च येते. याचा अर्थ हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. दुसरं बघू, 13, 60, 61 हे काय पायथागोरसचं त्रिकूट नाही, कारण 61चा वर्ग जो काही येतोय तो वर्ग 13 आणि 60च्या वर्गांच्या बेरजे इतका नाही, त्यामुळे हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. तिसरं सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट नाही. चौथं मात्र पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे या दिलेल्या 4 पैकी पहिलं आणि चौथं पायथागोरसची ही 2 त्रिकूट आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. कारण पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला असं दिले की 2 या 4 पैकी या 4 त्रिकुटांपैकी 2 त्रिकुट पायथागोरसचे त्रिकुट आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न, एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या 30 मीटर लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक खांबापासून 24 मीटर अंतरावर जमिनीवर टेकते, तर खांबाची उंची किती? मग इथं दिलेल्या माहितीनुसार आपल्याला आकृती काढावी लागेल. समजा हा एक खांब आहे, त्या खांबाच्या वरच्या टोकापासून जमिनीवर 30 मीटर लांबीची शिडी सोडलेली आहे. मग समजा ही शिडी आहे, त्याची लांबी आहे 30 मीटर. हा खांब आहे, AC ही शिडी आहे, AB हा खांब आहे. तर त्या शिडीचे शेवटचे टोक खांबापासून 24 मीटर इतक्या अंतरावर आहे. म्हणजे BC अंतर जे आहे ते 24 आहे. तर खांबाची उंची म्हणजेच AB किती, असा प्रश्न विचारला. मग हा एक त्रिकोण जो मिळतोय तो काटकोन त्रिकोण आहे. मग त्या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू. म्हणजेच त्याच्यानुसार कर्णाचा वर्ग म्हणजेच ACचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. मग AB ची किंमत काढायची आहे, ते तसंच ठेवूया. BC ची किंमत 24 दिलेली आहे, त्याचा वर्ग, आणि डाव्या बाजूला AC म्हणजेच 30चा वर्ग. मग 30चा वर्ग 900 बरोबर ABचा वर्ग अधिक 24चा वर्ग 576. 576 डाव्या बाजूला घेऊया, वजा 576 होतील बरोबर ABचा वर्ग. मग 900 वजा 576 उत्तर येईल 324 बरोबर ABचा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 324चं वर्गमूळ 18 आणि AB वर्गचं वर्गमूळ AB. त्यामुळे AB हा जो खांब आहे त्याची उंची येईल 18 मीटर. पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत कोन B 90 अंश दिलाय. AB ची लांबी 12 आहे, AC ची 13 आणि AD ची 15. तर CD या रेषाखंडाची लांबी किती? हा रेषाखंड किती लांबीचा, असा प्रश्न विचारला आपल्याला. मग इथं 2 काटकोन त्रिकोण आहेत, एक म्हणजे ABC आणि दुसरा ABD. या दोन्ही त्रिकोणामध्ये जर पायथागोरसचं प्रमेय वापरलं, पहिल्यांदा त्रिकोण ABC घेऊया. मग याच्यापैकी कर्ण 13 आहे, एक बाजू 12 आहे, उरलेली 5 असणार. कारण 5, 12, 13 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे त्रिकोणाच्या 2 बाजू 12 आणि 13 असतील तर तिसरी 5च असणार आहे. म्हणजे BC ची लांबी 5 मिळाली. आता त्याच लॉजिकनुसार दुसरा हा जो मोठा त्रिकोण आहे ABD, त्याच्यामध्ये सुद्धा आपण पायथागोरसचं प्रमेय वापरूया. त्याच्यामध्ये कर्ण 15 आहे, एक बाजू 12 आहे, तर तिसरी किती असेल, तर इथं सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट आहे. ती तिसरी किंमत असणार आहे किंवा तिसरी बाजू असणार आहे 9. कारण 15चा वर्ग 225 मिळतोय आणि उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच 12चा वर्ग अधिक 9चा वर्ग जर केला तर 12चा वर्ग 144 अधिक 9चा वर्ग 81, किंमत येईल 225. म्हणजे 15, 12, 9 हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट आहे. मग त्या त्रिकोणामध्ये 15 आणि 12 या 2 किमती दिल्यात, म्हणजे BD ची लांबी असणार आहे 9. आता या त्रिकोणामध्ये BC ची लांबी 5 आहे आणि BD ची लांबी 9 आहे. CD ची लांबी काढायला या 9 मधून हे 5 वजा करावे लागतील. 9 वजा 5 उत्तर येईल 4. त्यामुळं CD या रेषाखंडाची लांबी असेल 4 एकक, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2.